शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या सेनेचे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करणार। लोकशाहीत बहुमताला महत्त्व। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल वारंवार तेच मुद्दे मांडतात। शिवसेना सुनावणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। धनुष्यबाण चिन्ह गोठवा। ठाकरे सेनेच्या मागणीनंतर शिंदे सेना उत्तर देणार। ठाकरे चिन्ह नाही तर बाळासाहेबांचे विचार गोठवायला निघाले। शिंदे सेना लोकांमध्ये जाऊन ठाकरे सेनेला उत्तर देणार। शिंदे सेना आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार। पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळत नाही हे कपिल सिब्बल यांना समजलं असेल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहणार। मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। कपिल सिब्बल यांच्याकडून चिन्ह गोठवण्याची भाषा, मंत्री गोगावलेंची टीका। शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या 3 तास बैठक। काल सिल्वर ओक निवासानी झाली बैठक। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही घटनाबाह्य, सच्चिदानंद सिंह यांचा गंभीर आरोप। सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार तटकरेंना रिमाइंडर नोटीस। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज कार्यक्रम होणार। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतून विद्यार्थिनींनाच बोलावलं जाणार। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांची टीका। राहुल गांधी हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान अशा आशयाचे पुण्यात लागले बॅनर। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पुण्यात बॅनरबाजी। राहुल गांधींचा 22 ऑगस्टला पुण्यात कार्यक्रम आहे। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लागले बॅनर। जनजींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा एक नवा उपक्रम। दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार। उपक्रमाची जबाबदारी मंत्री प्रल्हाद जोशी आणि मांडवियांकडे। मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, सूत्रांची माहिती।